नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पी वाय क्यू सिरीजमध्ये जे काही पी वाय क्यू आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि हे क्वेश्चन मागील जे काही एक्झाम झालेले आहे, सरळ सेवा असो, MPSC असो किंवा कुठली पण भरती असो, त्यामधील हे पी वाय क्यू आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगत आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला, कारण मी हे व्हिडिओ जेव्हा स्टार्ट होणार आहे आणि जे काही क्वेश्चन मी घेणार आहे त्यामध्ये मी असं मेन्शन केलेलं नाही की हा क्वेश्चन या एक्झाममधला आहे, त्या एक्झाममधला आहे. मी डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन सांगत आहे. चला तर वळूया क्वेश्चनकडे. आणि मित्रांनो, तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे जे माझी यूट्यूबची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये मी हे सगळे काही व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहे. ती प्लेलिस्ट एकदा तुम्ही चेक करा. तुम्ही ही प्लेलिस्ट एक्झामच्या किंवा कंटिन्यू गो थ्रू करत राहा, जेणेकरून तुम्हाला इथून या सिरीजचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूया आपले क्वेश्चन. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे? सचिनने 16 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 17 सामन्यात त्याने 85 धावा केल्यामुळे धावांची सरासरी 3 धावांनी वाढली. तर त्याची 16व्या सामन्यापर्यंतच्या धावाची सरासरी किती? बघा, इथं काय विचारलं आहे की 16 एकदिवसीय सामन्यात सरासरी धावा केल्या. किती केल्या? धावा दिलेली आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला 16 एक दिवसीय सामने दिलेले आहे. त्यानंतर बघा, 17 सामन्यात त्याने 85 धावा केल्या. किती? 17 सामन्यात 85 धावा केल्यामुळे धावांची सरासरी 3 धावांनी वाढली. तर तुम्हाला काय 16व्या सामन्यापर्यंतच्या धावांची सरासरी काढायची आहे. समजलं का? बघा, हे कसं होणार मित्रांनो, सरासरी म्हणजे आपल्याला काढायची आहे. तर सरासरी बघा गुणेला हे एकदिवसीय सामने आहे, तर आपण इथं काय लिहू? सामने. आणि बरोबर काय इथे काय येणार? धावा. बघा, प्रश्नामध्ये खूप काही असं मोठं मॅजिक नाही आहे. आपल्याला जे दिलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा, सरासरी काढायची आहे. सामने दिलेले आहे. आपण सरासरी जर आपण याला ए मानलं, सामने आपल्याला पहिल्या सुरुवातीला किती दिले? 16. याच्या धावा दिलेल्या आहे का? नाही. म्हणजे धावा किती होणार आहे? 16A होणार आहे. एवढं समजलं तुम्हाला? त्यानंतर बघा 17 सामन्यात त्याने 85 धावा केल्या. आता किती बनलं आहे? 17 सामन्यात. तर सामने किती आहे? बघा, आता मी याचं सेकंड म्हणजे जे काही सेंटेन्स दिलेलं आहे ते सेंटेन्स म्हणजे इथं या फॉर्म्युल्यामध्ये मांडत आहे. तर 17 सामने दिलेले आहे. तर किती धावा केल्या आहे त्याने? 85 धावा केलेल्या आहे. किती? 85 धावा. एवढं समजलं? त्यानंतर बघा, त्याची सरासरी धावांची कितीने वाढलेली आहे? 3 धावांनी वाढलेली आहे. सरासरी कितीने वाढलेली आहे? 3. आधी किती मानला आपण? ए. म्हणजे गुणेला काय होणार? 3 अधिक ए होणार. एवढं समजलं? हे बघा, आधी सरासरी ए मानली होती, आता काय झाली? 3 ने सरासरी वाढलेली आहे. म्हणजे हा ए 3 प्लस ए ने वाढलेली आहे सेकंड याच्यात. आणि बघा, इथं ज्या धावा आल्या होत्या त्या आपल्या 16A आल्या होत्या, तर मग इथे 16A का होणार? अधिक होणार. हे झालं आपलं पूर्ण इक्वेशन. हे जे 2 सेंटेन्स आहे या 2 सेंटेन्सचं हे पूर्ण इक्वेशन बनलेलं आहे. आता तुम्ही या इक्वेशनला सॉल्व करा. काय होणार बघा, 17 तिरी 51. काय करायचं? या 17नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 17 गुणिला 3 किती होईल? 51. अधिक 17 गुणिला ए किती होणार? 17A होणार. बरोबर. हे 85 जसेच्या तसे अधिक 16A आणखी जसेच्या तसे. बघा, 17A मधून 16A वजा करायचे आहे आपल्याला. 17A मधून जर 16A वजा केले, त्यानंतर बघा 85 मधून आपल्याला किती? 51 वजा करायचे आहे. म्हणजे काय होईल? इथे चिन्हांची अदलाबदल होणार. मग किती राहणार? 17A मायनस 16A ए राहणार. बरोबर. इथे किती राहणार? 5तून 1 गेला 4 आणि 8तून 5 गेले राहिले 3. म्हणजे ए बरोबर किती आला? 3. आणि तुम्हाला काय विचारलं होतं?
16व्या सामन्यापर्यंतच्या धावांची सरासरी. तर किती आली आपली 34, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न होता. तर बघा यामध्ये असं काही मॅजिक नव्हतं. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे जे तुम्हाला डेटा दिलेला आहे ते डेटा तुम्हाला तिथे जे मी जसं फॉर्म्युला लिहिलं आहे त्या फॉर्म्युल्यात पुटअप करायचं आहे. अशा प्रकारे सोपा आणि सरळ प्रश्न होता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतोय. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किमी प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किंवा ओलांडण्याकरिता किती वेळ लागेल. आपल्याला इथे काढायचा आहे वेळ. तर तुम्हाला मी याआधी जे काही PYQ सिरीज घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक सूत्र सांगितलेलं आहे. अंतर बरोबर वेळ गुणेला वेग, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात D इज इक्वल टू TV. आपल्या घरी जे डिश टीव्ही असते, डिश टीव्ही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. डी म्हणजे काय होणार डिस्टन्स, टी म्हणजे टाइम, आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी म्हणजेच वेग. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे इथं. पहिलं तर एक अंतर दिलेलं आहे 200 मीटर, त्याच्यानंतर हे दिलेलं आहे 360 मीटर, एवढं दिलेलं आहे बघा. त्यानंतर बघा ओलांडण्याकरिता, हे ओलांडण्याकरिता आहे म्हणजे काय एकाच दिशेने होणार. तर मग या एकाच दिशेने जर लांब म्हणजे ट्रेन जात आहे तर तेव्हा काय होतं, त्या दोन्ही म्हणजे अंतर काय होतात ॲड होतात, दोन्ही अंतर काय ॲड होतात. तर मग इथे काय होणार 200 अधिक 360. समजलं. आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे, म्हणजे जशाच्या तसा वेळ ठेवू. वेग किती दिलेला आहे रे 72 किमी प्रति तास. तर या 72 किमी प्रति तासला आपल्याला मीटर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे बघा उत्तर सेकंद मध्ये. मग आपण याला काय करू 5/18 ने मल्टिप्लाय करू. कशाला 72 किमी प्रति तासला. हे जे 72 किमी प्रति तास आहे ना याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. 72 गुणेला 5/18. तर हे काय होणार 18×4 आणि 4 गुणेला 5 म्हणजे काय होणार 20 मीटर प्रति सेकंद. अशामध्ये हे काय होणार कन्वर्ट होणार. ठीक आहे. आणि हे सगळं आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे. हे जे दिलेलं आहे मीटरमध्ये, म्हणजे मीटर मीटर जर काय होणार कॅन्सल होणार, आणि कॅन्सल होऊन काय राहणार फक्त सेकंद राहणार. समजलं. मी सांगतो तसं तुम्हाला शेवटी. बघा इथे किती होणार 0 0 आणि हे 6 म्हणजे 560 बरोबर. वेळ हे किती आलं आपलं कॅल्क्युलेशन 20 आलं. तर इथे काय राहणार 20. हे तुम्हाला रफमध्ये सांगितलेलं आहे बघा मी. ठीक आहे. तर बघा इथे काय होणार हे मीटर सेकंद मध्ये आहे, हे कशात आहे मीटर सेकंद, आणि हे कशात आहे मीटर मध्ये आहे ना. तर मग काय काय होते आपल्याला वेळ काढायची आहे. तर वेळ बरोबर काय होणार 560 मीटर भागेला. आता हे इथे गुणाकार आहे तर ते काय होणार इकडं लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर भागेला होणार, म्हणजे भागेला 20 मीटर प्रति सेकंद. आता बघा मीटर मीटर कॅन्सल झाला, म्हणजे इथं काय राहते 560 भागेला 20 सेकंद. तर याचा काय करायचं आहे तुम्हाला भागाकार करायचा आहे. तर 0 0 कटला आणि 56ला 2 ने किती 28. तर काय राहणार तुमचं उत्तर 28 सेकंद, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. अशा प्रकारे सोपा आणि सरळ प्रश्न होता आणि याचं उत्तर असं आपण काढलेलं आहे. हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. आणि मी जे काही PYQ सिरीज घेतलेली आहे याच्यासाठी मित्रांनो तुम्ही एक सेपरेट बुक बनवा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला काय त्या बुकामध्ये ओव्हरलुक किंवा रिव्हिजन करता येणार. ठीक आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटाच ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए एकटाच तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. तर आपल्याला ए चे काम विचारलेले आहे. बघा ए बी म्हणजे ए आणि बी किती दिवसात एकत्रितपणे काम करतात 15 दिवसात. त्याच्यानंतर बघा बी एकटाच किती दिवसात काम करतो 20 दिवसात करतो, म्हणजे बीच्याच इथे आपल्याला काम करण्याचा दिवस दिलेला आहे किती 20 बरोबर आहे. इथं दोघं मिळून करतात ए आणि बी मिळून किती 15 दिवसात, आणि बी फक्त
एकटाच करतो 20 दिवसात. तर याचा जर तुम्ही लसावी काढले, एलसीएम काढले, तर काय होणार बघा. कितीने भाग जाणार? 15 चौ 60, 20 तिरी 60. ओके, किती येणार? 60. म्हणजे 15 चौ 60 आणि 20 तिरी 60. तर बघा इथं हा ए अधिक बी म्हणजे ए आणि बी ने मिळून किती दिवस काम केले बघा. किती इफिशियन्सी आली याची? 4 आली. आणि बी ची किती आली बघा? 3 इफिशियन्सी आली आहे. बरोबर आहे. म्हणजे बघा इथे काय होणार, ए अधिक बी बरोबर 4 आहे आणि बी बरोबर किती आलाय? 3 आलाय. म्हणजे इथे बी ची किंमत जर ठेवली तुम्ही, बी ची किंमत 3 ठेवा, बरोबर 4 आणि हे 1 अधिक 3. बरोबर आहे. तर काय होणार इथे ए ची व्हॅल्यू किती येणार? 4 मायनस 3 म्हणजे ए बरोबर 1. हे झाली ए ची इफिशियन्सी. काय झाली? काम करण्याची क्षमता. काम करण्याची क्षमता झाली. म्हणजे याला आपण इफिशियन्सी म्हणतो. काय म्हणतो? इफिशियन्सी. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? ए एकटाच तेच काम किती दिवसात पूर्ण करते. बघा ए अधिक बी जेव्हा 15 दिवसात पूर्ण काम करते, तर हे झालं त्याचं एलसीएम म्हणजे पूर्ण काम करण्याचं. म्हणजे किती? हे 60. ठीक आहे. मग आपल्याला कशाचं काढायचं आहे? एचं. म्हणजे एचं काढायचं आहे. तर बघा एचं काम करण्याचं आहे तर 60 आणि ए ची इफिशियन्सी किती आली? 1 भागेला 1 म्हणजे ए बरोबर किती होणार रे? 60. किती दिवसात पूर्ण करेल? 60 दिवसात तो पूर्ण करेल. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. किती दिवसात? हे दिवस झाले. हे काय झाले? दिवस. अशा प्रकारे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मध्ये हे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, समजलं. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हणतो. जर 7 टेबल, बघा इथे 7 टेबल आणि 12 खुर्च्या यांची एकूण किंमत 48,250 रुपये आहे, तर 21 टेबल तर 36 खुर्च्यांची एकूण किंमत किती? एकूण किंमत किती? तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 7 टेबल दिलेले आहे. याला काय करतो? इंग्लिश टेबल. 7 टेबल अधिक 12 खुर्च्या दिलेल्या आहे. त्यानंतर याची टोटल किंमत किती दिलेली आहे? 48,250. किती? 48,250. तर बघा त्यानंतर तुम्हाला काय विचारलेले आहे? 21 टेबल आणि 36 खुर्च्यांची संख्या विचारलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही एक काम करा, हे एवढं इक्वेशन मध्ये लिहिण्यापेक्षा टेबलला एक्स माना आणि खुर्च्यांना वाय म्हणा. ठीक आहे. मग इथे काय होणार? 7x प्लस 12y बरोबर 48,250. आता तुम्हाला काय काढायचं आहे? 21 टेबलची. म्हणजे बघा काय होणार? 21 टेबलला काय म्हणलं आपण? x म्हणलं अधिक 36 खुर्च्यांना काय म्हणलं? y, 36y बरोबर याची किंमत काढायची आहे. बरोबर आहे. तर बघा इथे किती आहे? 21x आहे, इथे 36. तर ह्या ज्या टर्म आहे आपल्याला काय करावं लागेल? सारखे करावं लागेल. म्हणजे आपल्याला 21 आणायचं आहे तर या 7ला कितीने गुणावं लागेल? 3ने गुणावं लागेल. इथे 36 आणायचं आहे तर या 12ला कितीने गुणावं लागेल? 3ने. मग या दोन्ही टर्म जर सारख्या झाल्या तर आपल्याला 21x म्हणजे 21 टेबल आणि 36 खुर्च्यांची काय मिळेल? एकूण किंमत. मग जेव्हा तुम्ही या दोघांनाही 3 ने गुणता तर मग याला पण 3ने गुणावं लागेल. म्हणजे तुम्ही लेफ्ट हँड साईडला 3ने गुणता तर राईट हँड साईडला पण 3ने गुणावं लागेल. म्हणजे समान तुम्हाला न्याय द्यावा लागेल. ठीक आहे. तर मग इथे काय होणार बघा, इथे काय होणार? 7x गुणिले 3 म्हणजे 21 झालं, 12y गुणिले 3 36y झालं. मग इथे करा तुमचा मल्टिप्लाय. इथे मल्टिप्लाय काय होणार? तर याला तुम्ही मल्टिप्लाय केलं तर किती होणार बघा? 0शी 0 तसाच. ठीक आहे. 5 तिरी 15, 15 हातचा आला 1, 3 दुने 6, 6 ने 1 7, 8 तिरी 24, 24चे 4 हातचे आले 2 आणि 4 त्रिक 12, 12 ने 2 14. म्हणजे काय आलं? काय आलं तुमचं उत्तर? काय आलं रे? 1,44,750. म्हणजे बघा तुमचं उत्तर काय येणार आहे? 21x प्लस 36y बरोबर 1,44,750 काय होणार? हे होणार रुपये. तर अशा प्रकारे तुम्हाला काय किंमत काढायची होती? कशाची? 21 टेबल आणि 36 खुर्च्यांची. तर पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय म्हणतो.
तीन संख्या पैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे, तिन्ही संख्यांची सरासरी 66 असेल तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा आपल्याला तीन संख्या दिलेल्या आहे, पण त्याआधी बघा हा सेंटेन्स वाक्य काय म्हणतो, तीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे पहिली जी संख्या आहे हे दुसरीच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या माहिती आहे का तुम्हाला? नाही. मग काय होणार, समजा दुसरी संख्या काय मानू आपण? एक्स मानू. आता बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, मग पहिली संख्या काय होणार? पहिली संख्या काय होणार आहे? दुसरीच्या दुप्पट आहे म्हणा, तर काय होणार? 2x, कारण दुसरी संख्या आपण x मानलेली आहे. आता बघा आणि काय म्हणतं, तिसरीच्या तिप्पट आहे. कोणती तिसरीच्या तिप्पट आहे? पहिली संख्या. मग पहिली संख्या बघा, पहिली संख्या काय तिसरी संख्येच्या तिप्पट आहे, म्हणजे बघा तिप्पट आहे कोणाच्या? तिसरी संख्येच्या. आपली तिसरी संख्या माहित आहे का? नाही. मग तिसरी संख्या आपण जशाच्या तसं लिहू, तिसरी संख्या. समजलं का? ह्या वाक्याचं मिनिंग समजलं का रे तुम्हाला? बघा तीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर आपण दुसरी संख्या एक्स मानली, पहिली संख्या काय झाली मग? दुप्पट असल्यामुळे 2x झाली. मग पहिली संख्या आपली बघा काय आहे ते? पहिली संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे, मग आपण काय म्हणलं? तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे हे तिप्पट झाले तिसरीच्या. तर बघा पहिली संख्या किती आहे रे? 2x आहे, तर इथे 2x लिहा. बरोबर 3 गुणेला तिसरी संख्या आपल्याला माहित नाही म्हणून तिसरी संख्या. समजलं का? त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला तिसरी संख्या काढायची आहे तर काय होणार? तिसरी संख्या बरोबर काय होणार? हे काय होणार? इथे गुन्हेला 3 आहे, तर इकडे लेफ्ट हँड साईडला आल्यावर काय होणार? भागाकार होणार, म्हणजे 2x भागेला 3 होणार. हे मिळाली तुम्हाला तिसरी संख्या. हे झालं पहिली संख्या मिळाली, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या मिळाली. हे बघा हे पहिली संख्या मिळाली, हे झाली दुसरी संख्या आणि हे तिसरी संख्या झाली. आता का म्हटलं आहे? तिन्ही संख्यांची सरासरी 66 आहे. तिन्ही संख्यांची म्हणजे कोणती रे? x प्लस 2x प्लस 2x भागेला 3 यांची सरासरी किती आहे? सरासरी म्हणजे तीन संख्या आहेत ना, तर भागेला 3 आणि बरोबर 66. हे अशा प्रकारे तुम्हाला काय इक्वेशन, ही झाली तुमची पहिली संख्या, ही दुसरी, हे तिसरी. जर याला सोडवतो म्हटलं तर काय होणार बघा? x अधिक 2x 3x होणार, अधिक 2x भागेला 3. आता बघा हे जे 3 आहे हे भागाकारामध्ये आहे, तर इकडे आल्यावर काय होणार? गुणाकार. तर म्हणजे काय होणार? 66 गुणेला 3. तर इथे जर सोडवलं तर काय होणार? 3 तिरी 9. बरोबर आहे? समजलं का? समजलं का रे? 3 तिरी 9, 9x अधिक 2x किती होणार? बघा याचा आणि याचा मल्टिप्लाय करा आणि याचा अधिक करा, म्हणजे काय होणार? 3 तिरी 9x अधिक 2x भागेला 3 बरोबर 66 गुणेला 3, हे जसेच्या तसे. त्यानंतर बघा त्यानंतर काय होणार? 9x अधिक, हे इकडे लिहितो मी, ठीक आहे, हे इकडे लिहितो आता, हां इथे, ठीक आहे. तर काय होणार बघा? 9x अधिक 2x किती होणार? 11x भागेला 3 आणि हे किती होणार? साइन त्रिक 18, हातचा आला एक, साइन त्रिक 18 आणि 1 किती होणार? 19. नाहीतर तुम्ही जसेच्या तसं ठेवा. का होणार? कटणार हे संख्या. बघा मी जसेच्या तसंच ठेवतो इथे, कारण ते कटत आहे संख्या, आपल्याला काय काटायचं आहे, तर आपलं कॅल्क्युलेशन काय होणार? इझी होऊन जाणार. ते आपल्याला मल्टिप्लायपेक्षा आपण जसेच्या तसं ठेवू. तर बघा इथे काय होणार? 66 गुणेला 3 जसेच्या तसं. आता बघा इथे काय होणार? 11x बरोबर काय होणार? 66 गुणेला 3. आता हे बघा 3 भागेला आहे, तर इकडे आल्यानंतर गुणाकारमध्ये होणार. तर बघा इथे काय होणार? x बरोबर 66 गुणेला 3 गुणेला 3 भागेला 11. आता काय होणार? इथे गुणाकार आहे ना, इकडे काय होणार? आल्यानंतर भागाकारामध्ये 11 66 म्हणजे x बरोबर काय राहणार? म्हणूनचं चिन्ह आहे, ठीक आहे. 6 गुणेला 3 18, 18 गुणेला 3 54, म्हणजे x ची किंमत किती आली? 54. म्हणजे आपण x काय म्हणलं होतं? दुसरी संख्या, म्हणजे दुसरी संख्या काय आली आपली? 54 आली. समजला? आता काय काढायची आहे तुम्हाला? तिसरी संख्या. तर तिसरी संख्या किंवा दुसरी संख्या काढा. दुसरी संख्या कुठली आहे? दुसरी संख्या आली, पहिली संख्या काढला, तर पहिली संख्या काय राहणार आहे? पहिली
संख्या. किती राहणार आहे रे पहिली संख्या? पहिली संख्या काय मानलं होतं? 2x. तर 2 गुणिला x किती आले? 54. हे किती होणार? 4 दुने 8 आणि 5 दुने 10 म्हणजे 108. ही पहिली संख्या आली. आता राहिली आपली तिसरी संख्या. तिसरी संख्या आहे बघा इथे आहे. तिसरी संख्या आहे, तिसरी संख्या किती आहे? 2x भागेला 3 म्हणजे काय होणार? 2 गुणिला 54 भागेला 3. तर बघा इथे कितीचा भाग जातो? 18 तिरी 54 आणि इथे किती राहतं? 2 गुणिला 18 म्हणजे 18 दुने 36. आणि आपल्याला काय विचारले? सर्वात लहान संख्या कोणती? 3 पैकी म्हणजे पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. तर तिसरी संख्या आपली काय येणार आहे? सर्वात लहान म्हणजे किती? 36. पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला टॅकल करायचं होतं. समजलं मित्रांनो? तर असं आपलं हे या प्रश्नाचं काय झालं? एक्सप्लेनेशन. अशा प्रकारे आपण आज PYQ सिरीजमध्ये इथेच थांबूया. आणि मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चरच्या फ्री PDF साठी तुम्हाला माझं टेलिग्राम चॅनल आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर. त्याच्यानंतर माझं व्हॉट्सअप चॅनल जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी हे तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे 96 73 69 73 09. जेणेकरून तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्टवर मेसेज करून तुमचे डाऊट विचारू शकता. आणि मला जर इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर माझं इन्स्टा ID आहे जीवन.पातुरकर. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, असेच PYQ सिरीज चालू ठेवायची असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट्स करा की सर आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही प्रोव्हाइड करा. ठीक आहे, थांबूया इथेच. धन्यवाद.